नभाताई. अहो नभाताई. आल्या आल्या. नभा आली. नभाताई, यशवंतला जरा फिरवून आणा ना. हा आणते की. आणि हे बघा, झालं गेलं आम्ही कधीच विसरलोय. आणि मग मी तरी मनात ठेवलंय का? यशवंतला तुमची सवय लावा आता ताई. माझं नशीबच लय मोठं म्हणते मी. अहो आता मी सरपंच झाली आहे. कामानिमित्त 2-4 दिवस बाहेर जाणं येणं होणारच. तुमची त्याला सवय झाली की मला काही काळजी नाही. अगदी तुमच्या शेजारी झोपायची सवय केली तरी चालेल. नभा मोहरून गेली. आणि हां नभाताई, श्रीमंतरावांवर तुमचाही हक्क आहे. आजपासून ते तुमच्या शेजारी झोपतील. नभाच्या सर्वांगातच वारुळ फुटलं. तुम्हाला त्यांच्या सवयी माहितीच आहेत. नीट झोपतात का ते? रात्रभर झोप लागू देत नाहीत. बाईचं सौंदर्य आशाने टिकून राहणार आहे का? आम्हाला आता 4 माणसात बसायला उठायला लागणार. लवकर म्हातारी दिसायला लागले तर. नभा केवळ ऐकायचं काम करत होती. हे असलं तिला कधी माहीतच नव्हतं. आपल्या नवऱ्याला सतत सुखी समाधानी ठेवणं एवढंच तिला माहिती होतं. देण्यातच सुख आनंद मानत राहिली होती ती. आणि हा उश्याचा असला कसला विचार? खरं तर दिल्याने आनंद वाढतो, शरीर चांगलं राहतं, हा विचारसुद्धा तिच्या मनात येत होता. ताई, यशवंताच्या खाण्यापिण्याचं बघा, कारण मला वेळ मिळेल असं नाही. माणूस किती स्वार्थी असतो नाही का? आपल्या सुखासमाधानानुसार एखाद्याचा राग करतो, कधी गोड बोलतो. माणूस मुखवटे घालून जगतो हेच खरं. मग आता काय तुम्ही गरम पंचायतीत चाललाय वाटतं? ताई अहो, ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत. आता मी सरपंच झाली आहे ना, ती ग्रामपंचायत. आता काय करणार बाया, तोंडातच ते बसले ना, मग त्यात बदल करा. आम्ही ग्रामपंचायत सरपंच झालो आहे. आता गटविकास अधिकारी, सभापती, आमदार, खासदार इथे येणार आणि त्यांच्यासमोर असं बोलणार का तुम्ही? ग्रामपंचायत म्हणजे आबरू घालवणार तुम्ही आमची. बाया चुकलं आमचं. हे बघ, कुणी आलं गेलं तर आम्ही पुढे येणारच नाही. उषाने चांगली साडी नेसली, मेकअप केला, आरशात 10 वेळा पाहिलं. नभाताई, दिसते ना मी चांगली? नभा काही बोलली नाही. का हो, बोलायचं नाही? नाही तसं नाही, मी आपली शियाना मातीतली. त्यातलं काय कळतंय हो मला? त्यात सांगायचं जावं तुम्हाला आता आमची भाषा अशी. आणि हां, तुम्हाला मेकअपमधलं कसं कळणार नाही का? निघू का आता आम्ही? यशवंतरावर लक्ष ठेव. वेळ झाला तर त्याला खायला घाल. एक सांगू का? सांगा, भराभरा सांगा, कारण वेळ होतीये. हे बघा, सरपंच पद म्हणजे सेवेचं पद. जरा जिभेवर साखर ठेवून वागा. माणसं जोडा. तुम्ही शिकलात किती हो? मी वय नाही हो, मी साळाचा पाय बी नाही चढले. मग आम्हाला शहाणपणा शिकवणार का तुम्ही? तुम्ही मुलाचं बघा. तुमचं जग वाड्याच्या आत. आम्ही शिकलेल्या मुली. आमचं विश्व घरातनं बाहेर. उषा बाहेर पडली. सर्वांगाला हेलकावे देत ती गावातून चालत राहिली. लोकांनी पाहावं, कौतुक करावं असं तिला वाटत होतं, पण प्रत्येकजण आपल्या कामात. कौतुक करायला त्यांच्याकडे वेळ कुठला? समोरून गुरं रानात घेऊन जाणारे ज्योतिबा आले. काय ज्योतिबा? हा, गुरं घेऊन निघालोय. आज पहिल्यांदा ग्रामपंचायतीत जातीये. चांगलं आहे, चांगलं आहे. कशा दिसतोय आम्ही? हल्या ज्या आईला कुठं बी मुस्काड घालतंय, हे लय इद्री जात. ज्योतिबा म्हैशी हाकत पुढं निघून गेला. उषा इकडं तिकडं बघत ग्रामपंचायतीपर्यंत गेली. ग्रामपंचायतीचं ऑफिस बंद आणि बाहेर सुद्धा कोणीच नाही. वाटलं होतं सर्व ग्रामपंचायतीचे सगळे सभासद हजर असतील, सगळे प्रतिष्ठित गावकरी हजर असतील. आज पदग्रहण, पण इथे साधा शिपाई सुद्धा नाही. वाटलं होतं कौतुक होईल. ती बाहेरच बसून राहिली. शिपाई डुलत डुलत आला. उषाच्या डोक्याची शीर ताडकन फुगली. शिरप्या, ही येण्याची वेळ आहे. 11 कुठं वाजल्यात अजून? 11ला येणार आहेत समधी. तुम्हीच लवकर आला. ती अति उत्साहामुळे आपण वेळ न बघता लवकर आल्याचं तिच्या लक्षात आलं. हार तुरे आणले? नारळ आणून ठेवलाय. फोड डोक्यात माझ्या.
अरे हार तुरे नकोत का? कशासाठी? तुला घालायला. अरे आज मी अधिकृत चार्ज घेणार, हार तुरे नकोत? असं कधी केलं नाही आम्ही. चांगली पद्धत आहे, जा मांडणी करून घे. कसली मांडणी? परमेश्वरा, अरे आज भाषण होणार माझं, कौतुक होणार माझं. कोण करणार ते? अरे सगळे सभासद असतील ना. कोण येतंय हो? भात काढणी चालली, कुणाला टाकू तुई? अरे किमान ग्रामसेवक तरी येईल ना. ते येणार आहेत, पण कधी येते देवाला ठावं. म्हणजे येतो असं म्हणल्यात. कमाल आहे बाई. ती एका खुर्चीत बसली. वेळ मंदगतीनं चालली होती. ग्रामसेवक काही येत नव्हता. अरे ग्रामसेवक येतोय का नाही? येणार म्हणलं होतं. आता पुढचं मी कसं काय सांगणार? मग आम्ही काय करू? जाऊ का थांबू? आता ते मी कसं काय सांगू? तू काय करतोस? अहो बाई, तुम्ही इथं होता ना ग्रामसेवक, तुम्ही कधी येळेव यायचा का? शिरपा, आरडताय कशा पाय? एक धड नाही इथे. वाट बघत उषा थांबली. बऱ्याच वेळानं ग्रामसेवक मुसळे आले. काय मुसळे? तुमची येण्याची ही वेळ आहे का? कामं असतात मॅडम. मढू ग्रामपंचायतीत काम होतं. ती ग्रामपंचायत महत्त्वाची काही? मला दोन्ही ग्रामपंचायती महत्त्वाच्याच आहेत. आज मी पदग्रहण करणार होते. जबाबदारीची काही जाणीव? हे तुम्ही मला शिकवताय का मॅडम? आपणही ग्रामसेविका म्हणून काम केलंच आहे. आम्ही असं काम केलं नव्हतं. चांगलं माहिती आहे मला. हे बघा, इथे वेळेत यायला लागेल. मी सरपंच आहे, गाठ आमच्याशी आहे. गाठ आम्हीही चांगली मारू शकतो. करून करून काय करणार तुम्ही? बदली. आम्ही पाठीवर बिस्तारा बांधून असतो. मग स्वतःच का नाही बदली करून घेत? मॅडम, तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा. तेरड्याचा रंग काय 3 दिवसाचा. आणि आमचं पदग्रहण? कसलं पदग्रहण मॅडम? त्या दिवशी निवड झाली, झालं पदग्रहण. आज पदग्रहण नाही? तुम्ही काय मुख्यमंत्री आहात का? सरपंच तर आहे. मुसळे बोलले नाहीत. रजिस्टर काढलं, काम करत राहिले. उषाने चिडचिड केली, स्वतःहून बाहेर पडली. रस्त्यात भिकू आबा भेटले. राम राम थोरले धनीन. नमस्कार. ग्रामपंचायतीत गेला होता वाटतं? हो, आज पदग्रहण झालं. होऊ द्या, लय चांगलं केलं. आता जुना जाणता माणूस म्हणून सांगतो, 5 सालासाठी तुम्ही सरपंच. चांगलं काम करा. काय आहे, आजवर लय सरपंच झालं, पण गावानं कोणाला मान नाही दिला. अहो पाटील ते पाटील, पाटलाची सर नाही येणार कोणाला. लहान थोरांशी बोलणं त्यांचं किती राजस आहे. थोरा मोठ्याचे वळखी पळखी आहेत. देवमाणूस हो पाटील. उषा ऐकायला थांबलीच नव्हती. जिथं जावं तिथे पाटील. मी सरपंच झाले, कोणाला त्याचं काहीच नाही. ती गंगूच्या घरात शिरले. बया, सूर्यदेव घरात आला म्हणायचा. बसा बसा बसा. उषा बसली. इकडं वाट कशी घावली? आम्ही ग्रामपंचायतीत गेले होते, आले. आता कामाचं वजच पडेल की. तर हो, खूप काम असतं. आणि मग यशवंतचं कसं काय? त्याला कोण सांभाळतंय? त्या आहेत ना. ध्यान ठेवा हां. सवत ती सवत. कळलं मला. वाडा सोडून गेलती म्हणे. जाऊ द्यायची की. आणली कशाला? पाटलांना पोळ काय? ध्यान ठेव बाई, ध्यान ठेव. सासऱ्याला धडा केला, नवऱ्याला गिळला, आता यशवंताला आपलासा केला तर तुम्ही आपलं रिकामच. हे बघा गंगू आत्या, आता सरपंच होता मी. आम्हालाही थोडा मोकळा वेळ मिळायला नको का? हा ते बी खरंच आहे म्हणा, पण ध्यानात धरा, पायातली भान पायातच बरी. आकाश पातळी बसेल पहिला मान मिळवून. गंगू आत्या, तुम्हाला म्हणून सांगते, मी फक्त तिचा वापर करून घेते. चहा टाकू का? नाही नको. मला सांगा, जयराम भाऊजींचं काही समजलं? जाऊन आले की. भेटायला मिळालं. पार उतरलेत व रयच केली. त्यांच्या जामिनाचं काय? नाही म्हणतं ना कोर्ट. 2 खून केले ना, कसा जामीन भेटन? त्यात आपला हात मोडका. वकिलाच्या माड्यावर कुठनं घालू पायी का? आम्ही मदत करू की. आता तुम्ही हाय म्हणून चाललंय, पण तुम्हाला तरी वारंवार येतोय का? आता आम्ही सरपंच झालोय, आम्ही येत जाऊ.
आता कोण अडवू शकणार आहे आम्हाला? मग 4 दिवस येऊन जा. 10 द्यायच्यात वकिलाला. जाऊ येऊन चल. आता चहा बी नका म्हणताय. अगं बाई, जेवणाची वेळ झाली आहे, आम्ही निघतो आता. उषा बाहेर पडली. आबा, आत येऊ? या 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 सरपंचीनबाई. अहो हे काय आबा, गावासाठी सरपंच, घरात तुमची सुनबाई. असं म्हणताय? ठीक आहे ठीक आहे, आता कामाचं बोला. आबा, गावात 2 अलग अलग संस्था. एक तुम्ही पाटील आहात ते, तलाठी कोतवाल ही तुमची माणसं. तसं पोलीस खात्यालाही तुम्हीच समजा तुमच्याकडचं. म्हणजेच न्यायनिवाडे, शांतता ही असली कामं तुमच्या बरोबर येतील. खरं आहे ना? हा, बरोबर आहे. आणि आमच्या अधिकारात गावाच्या विकास योजना, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, शाळा, हेही बरोबर. अगदी बरोबर आहे. पण ही आठवण करून देण्यामागचं कारण? आजपासून तुम्ही आमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, बरोबर ना? वय. आणि तुमच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, भागही घेणार नाही. बरं, एवढं सांगण्यामागचा हेतू? गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य तुमच्याकडे का येतात? आजवर येत होती तशी यात. मग इथून पुढे ते येऊ नयेत. आता यात आणि कसं बोलतात ती? विकास करायला आम्ही खंबीर आहोत. ग्रामपंचायतीत आम्ही ग्रामसेवक होतो. खडानखडा माहिती आहे आम्हाला. विकास योजना तोंडपाठ आहेत आमच्या. पण ते आजवर तर आमच्या शब्दानं सुरू झालंय. मग इथून पुढे तुम्ही शब्द वापरायचा नाही. पण असं काय घडलंय तरी काय? अहो, जिथे जावं तिथे तुमचं नाव, तुमचंच कौतुक, तुमच्याबरोबर आमची तुलना. हे बघा, मोठ्या झाडाखाली लहान रोपाची वाढ होत नाही. आम्हाला तसं व्हायचं नाही आहे. आम्हाला आमचं नाव मोठं करायचं आहे. कोणाच्या खांद्यावर बसून आम्हाला मोठं नाही व्हायचं. मग आता आमचं बी ऐका. माणूस मोठा होतो तो मेहनतीने, कष्टाने. त्यातून त्याला घरातनं बळ मिळालं तर तो लवकर मोठा होतो. आमचा बाप पाटील होता. आमच्या रक्तामासात पाटीलकी भिनली. 40 साल या रामराव पाटलानं कधी चूक होऊ दिली नाही. याला कारण पिढीजात पाटीलकी. आणि हे बघा, दैवराव उगतं ते हळीत असतं, लवकर उगवतं ते लवकर मावळतं बी. तुम्हाला आमचा वारसा नगा असेल तर आम्ही भाग घेणार नाही. तुम्ही तुमचं करा, तुमचं तुम्ही नेस्तारा. बोला फुलाला गाठ पडते म्हणतात ना, तसं पाटील बोलत असताना ग्रामसेवक मुसळे आत आले. त्यांनी सरपंच बाईकडे पाहिलंही नाही, थेट पाटलांजवळ गेले, पाया पडले. बसा बसा अण्णा बसा. ग्रामसेवक बसले. पाटील साहेब, बदली करून घेण्याचा अर्ज दिलाय, त्याच्यावर तुमची शिफारस हवी होती. बदली का करून घेताय पण तुम्ही? माझं नाही जमत इथे. मला विकास कामं करायची इच्छा आहे. हुजरेगिरी मला जमणार नाही. मुसळे. सुनबाई, तुम्ही जरा दामादामानं घ्या. काय झालं मला नेमकं सांगान का? हे बघा पाटील, माणूस समाधानी असेल तर हवं तेवढं काम करू. तुला कसलं समाधान हवं रे मुसळे? बिनपगारी काम करतोस का तू? बघितलं पाटील बोलण्याची ही पद्धत. हे बघा आबा, आमच्या ग्रामपंचायती संदर्भात हे प्रकरण आहे. ठीक आहे ना, पण तो माणूस आमच्याकडे आलाय ना. विषय पोलीस पाटीलकीच्या संदर्भात आहे का? तुम्ही शिकलाय, मनकावळाभर तुम्हाला अक्कल असन तर आम्हाला चिमूडभर तरी आहे. यांचा विषय ग्रामपंचायतीचा नाही तर हेतून बदलून जायचा आहे. तुमची ग्रामपंचायत सोडण्याचं आहे. पण शेवटी ग्रामपंचायतच ना. कोळ्यासारखं बोलू नका हो. दप्तर कागदपत्राशी एका संबंध काय आत्ता? बरे, अण्णासाहेब हापिसात असतील तवा अण्णासाहेब आत्ता ते आमच्या वाड्यात आहेत. याचा अर्थ? सोप्या शब्दात सांगतो. अडला माणूस न्याय मागायला आमच्याकडं आला तर आम्ही न्याय निवाडा करणार. तुम्हाला माणसं कमवायची असतील तर तोंडावर जरा चांगलं शब्द येऊ द्या. आरला कार जबाब येतोय तुमच्याकडनं, आवला काव म्हणताय तुम्ही. पण तुम्ही सांगताय तसं वागलं तर नोकरदार शेफारतात. हे बघा मॅडम, मी तुमचा नोकर नाही आहे. मी गटविकास अधिकाऱ्याचा प्रतिनिधी आहे. अरे पण तू काम माझ्या हाताखाली करतोस ना. अजिबात नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. मी शासनाचा प्रतिनिधी आहे. याचा अर्थ आमचं तू ऐकणार नाहीसच.
कामाबद्दल निश्चित आहे की नाही, पण शासकीय कामं सोडून तुमचं बोलणं मी ऐकणार नाही. एवढी मगरुरी? मगरुरी नाही, हा स्वाभिमान आहे मॅडम. मग चालता हो. सरपंचबाई, आता आम्ही बोलतो. थांबा जरा तुम्ही अण्णासाहेब, थांबा, आम्हीच बोलतो. सरपंचबाई, अण्णासाहेब किती गोडी गुलाबीत बोलतात आणि तुमचं काय चाललंय? अर्र तुर्र करताय त्यांना. अहो, सरपंचानं कसं गुळावानी बोलायला पाहिजे. एक क्षुद्र माणसासमोर माझा पाण उतारा करताय. हे बघा, बोलावं तसं जबाब येतोय. तुम्ही चुकलात, पण त्यांनी त्यांची पायरी नाही सोडली. मग कोणाची बाजू घेणार आम्ही? जरा सबुरीने घ्या. करा करा, अंगठा उठवा, काळं करू द्या त्याला. हे गेलं समजा, उद्या कोण कसा येईन सांगता येतोय का? ते पुढचं पुढे, तुम्ही शिफारस करा, जाऊ द्यात त्यांना. उषा पाय आपटत आत निघून गेली. बोला अण्णासाहेब, तुम्ही काय करताय? तुम्ही इथून जाताय का या सरपंच बाईला धाडा शिकवायला हितच थांबताय? मुसळे गप्प. हे बघा अण्णासाहेब, जिथून तिथून माणसं चांगली, एकसारखी, गावोगावी अशाच परी. तुम्ही हिथं राहिला काय किंवा गिंगून गेला काय, माणसं अशी कमी जास्तीची भेटणारच. पण तुम्हाला सांगतो, अशा माणसांना भेटण्यात खरा मर्दपणा आहे. शेवटी पळपोटा तो पळपोटा. पण मग मी इथे थांबून भ्रष्टाचाराला साथ देऊ का? अजिबात नाही, अजिबात नाही. भ्रष्टाचाराला रोखा. पण त्यामुळे तर तक्रारी वाढतात ना. वाढू द्या ना. तुम्ही काय बांगड्या भरल्या का? कशाला घाबरताय? मी आहे पाठीशी. आणि मलाच गुंतवलं तर एवढं बोळ्यानं दूध पिताय का अण्णासाहेब? लक्षात ठेवा, सही करताना विचार करायचा आणि मग सही करायची. पण माझ्यावर दबाव आणतात. कोण आणतंय दबाव? सरपंचबाई. ज्या आईला का खरकटं खाती ही? वाड्यात पंचपक्वान्न आहेत, गरम पंचायतीत काय इरडं करती? आता बघा पाटील, शाळा इमारती नव्यानं बांधण्यासाठी 80 लाख आलेत. इमारत मंजूर झाली? पाटील, तुम्हाला नेलं नाही, तुमचं नाव होईल म्हणून. तुमचं नाव होऊ नये म्हणून गुपचूप त्या आमदारांकडे गेल्या. तुमचं नाव सांगितलं, 80 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. अच्छा, म्हणजे आमच्या नावावर पूर्णच्या पोळ्या चालल्यात. असू द्या. कोटेशन निघालंय. राठोड नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालंय. 2 वेळा तो कामाचा मुहूर्त करण्यासाठी आला. मॅडमनी 20% कमिशन पाहिजे म्हणून त्याच्याकडे हट्ट केला. ठाकूर ते द्यायला तयार नाही आणि मॅडम काम सुरू करायला तयार नाहीत. बाकीच्या सभासदांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काहीच म्हणणं नाही, पण मॅडमला विरोध कशाला करा हे त्यांचं धोरण. ते बी बोटचे पेत. उपसरपंचाला धाडण का माझ्याकडं? पाठवतो की. आणि बघा, बदलीचा विचार करू नका. जाल तिथं हेच आहे. चांगली माणसं खुर्ची बसली की लगी त्यांचं होतंय माकाड. मग याला वाकुल्या दाखव, त्याला वाकुल्या दाखव. तुम्ही अजिबात घाबरू नका. आपण बघून घेऊ आणि रंगच दाखवू आपला. तुम्ही गुमान बलवंतांना धाडा दावा. हा, हो म्हणाले आणि मुसळे निघून गेले. राम राम आमदार. अरे पाटील, तुम्ही? अहो, निरोप द्यायचा ना, आम्ही आलो असतो वाड्यावर. संपतराव आणि गणपतराव, हे बघा, हे रामराव पाटील निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि फक्त कार्यकर्ता नाही, ते आमचे मार्गदर्शकसुद्धा आहेत. काय आमदार वानजुटीचं दूध काढताय? बरं सांगा पाटील, का आला होतात? तुम्हाला पुढं घालून निघून जाणार आहे मी. कुठे नेत आहे आम्हाला? आमच्या गावाला हिरव्या मिरचीचा खरडा, शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीच्या भाकरी थापाय सांगून आलो आहे तुमच्या बहिणीला. पण आज कसं जमेल पाटील? पंचांगात बघितलं नाही का? बरं, आत्ता संपतरावांना म्हणत होता निष्ठावंत आहे. मग कुठं गेली आमची निष्ठा? गाडी घेऊन आलो आहे, बसा गाडीत. अहो, आज जिल्ह्याला मीटिंग आहे, प्रदेशाध्यक्ष येत आहेत. येऊ द्या हो, त्यांना काही खायला प्यायला घालायला माणसं नाहीत काय तिथं? तसं नाही, मीटिंग महत्त्वाची आहे, निवडणुका लागत आहेत ना. निवडणूक जिंकली हो तुम्ही, काळजीच करू नका, आम्ही फिरू गावोगाव. आता ते नवीन आहे का? पण नका काढू, मी कोंबडं मारतो. चला ठीक आहे, येतो, तेवढं कार्यकर्त्यांना सांगतो आणि येतो. सांगून या.
आमदार कार्यकर्त्यांमध्ये गेले. हे बघ श्रीमंता, आर नारळ शाल बिल घेतली का नाही? समजा घेतलं. अंधार पडताना गाडी गावात शिरली पाहिजे, माणसं घरात धावतील. मारतो की जोरात. आणि मारुती गुरुवाचं काय? त्यो येशीव शिंग घेऊन उभाच असन. बोलणार नाही ना कोणाला? नाही नाही, आण खाल्ली त्यांनी. आमदार गाडी घेऊनच आले. पाटील, तुम्ही आमच्या गाडीत बसा. हा, बसतो की. श्रीमंतात, तुझी गाडी माग माग आण. वय आबा. बरं पाटील, मला सांगा, निघायचं का आता? हा, निघायचं ना, चला. पाटील, एक विचारू का? अहो विचारा की. तुमच्या पुढं उघड आहे मी, काय झाकणार? मला सांगा, असं घाईघाईत जाण्यामागचं कारण? सांगतो ना, सांगतो, आता सांगतो. हे बघा, 80 लाख तुम्ही टाकलं. ठाकूरला काम बी दिलं. बरं, काम काही सुरू नाही. अहो हाल्या हाल्या म्हणता म्हणता आगुटी येईन. पावसाच्या आधी काम उरकल का? मन म्हणलं नारळ फोडून घ्यावा. अहो पाटील, तुम्ही ते केलं असतं तर काय वाईट झालं असतं का? आता देव मोठा का पुजारी मोठा? माणसानं आपल्या पायरीने वागावं. बरं मला सांगा, तुमच्या सुनबाई काय म्हणतायत? चाललंय की चाललंय. त्या दिवशी माझ्याकडे आल्या होत्या. म्हणाले निधी पाहिजे. मी पाटलांची सून आहे. मी दुसऱ्या दिवशी इंजिनियर पाठवला, एस्टिमेट तयार केलं, टाकले 80 लाख. नाही, ते लय चांगलं केलं तुम्ही. अहो गोरगरिबांचा दुवा मिळतो ना. आता आहे पदावर तर करायची कामं, दुसरं काय. मी विरोधकांना सुद्धा भरभरून पैसा देतो. येतो की आमच्या कानावर, मग लय बरं वाटतं आम्हाला. घराघरावर धूर रेंगाळत होता. गाई गुरं गोठ्याकडे निघाली होती. वासरं हांबरत होती. थकले जीव भिंतीला टेकले होते. आईने बाळाला छातीशी धरलं होतं, तोच शिंग वाजलं. कोण आलं कोण आलं एक दुसऱ्याला विचारायला लागला. तोपर्यंत गाड्या देवळासमोर आल्या. उपसरपंच, सदस्य, गावकरी धावत आले. कॉन्ट्रॅक्टर राठोड तिथे हजर होता. अय शिरपा, अरे लेका सरपंचीन बाईला बोलव. असेल तसं या म्हणाव. आत्तापर्यंत बायका पोरं देवळासमोर जमली. उषाही आली. ती गोंधळून गेली होती. काय चाललंय हे तिला समजेना. मंडळी, गावकरी, आया बायांनो, घ्या बसून घ्या. अहो आमदार आल्यात. सगळे बसले. सरपंच बाई उभी. अहो तुम्ही बी घ्या बसून. ती बसली. मंडळी, गावाला साळसाठी आपल्या आमदारांनी 80 लाख दिल्यात. आता काम धूमधडाक्यात सुरू करायचं तर ते रेंगाळलं. आता म्हणलं ज्याचं काम त्यालाच निवद दावावा. आमदार साहेब, नारळ फोडा चला. आमदारांनी नारळ फोडला. ए ठेकेदार, असा पुढे ये. आता आळस करायचा नाही, सपाटा लावायचा. एक पैका आम्हाला नग कोणाला बी द्यायचा नाही. 80च्या 80 शाळव टाकायचं. इकडं तिकडं करायचं नाही कोणी. आणि कोणी आडकाठी आणले तर आमदाराशी गाठ हे लक्षात ठेवा. सरपंचीनबाई, घाला की हार आता. उषाचा चेहरा उतरला होता, पण आता इलाज नव्हता. तिने आमदारांना हार घातला. आता आमदार बोलायला लागले. या सरपंचीण मॅडम माझ्याकडे आल्या. शाळा नव्यानं बांधायची म्हणाल्या. पाटलांचं नाव सांगितलं. ते सासरेत असंही सांगितलं. आता मंडळी, पाटील आहेत म्हटल्यानंतर आम्ही हात आखडता घेणार का? टाकले 80 लाख. ठेकेदार, आता काम उत्तम करा. आणि ग्रामसेवक मुसळे, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात. कामावर लक्ष ठेवा, रिपोर्ट करत राहा. काय बोलणार उषा? कमिशन गेलं. ग्रामसेवकाला आता काही बोलताही येणार नव्हतं. वाड्यावर पंक्ती पडल्या. ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य हजर होते. गावातली सगळी शेलकी माणसं हजर होती. आमदाराच्या पंक्तीला कोण नाही म्हणणार होतं. ताटात लोण्याचा गोळा, दही, हिरव्या मिरच्याचा खरडा, शेंगदाण्याची चटणी, घेवड्याची आमटी, खरपूस भाजलेली भाकरी. बेत मोठा होता. तब्येती सुखावल्या. बसणीला 3-4 जुळ्या भाकरी प्रत्येकानं हाणल्या. जेवण झालं. पानाचं ताट आलं. त्यात पान, सुपारी, कात, चुना, लवंगा, आडकेत्ता होता. पानाला चुना लावता लावता आमदार म्हणाले, पाटील, जेवण अतिशय उत्कृष्ट, घरी जेवल्यासारखं वाटलं. आमच्या थोरल्या सोनबाईच्या हातालाच गुण आहे. हां, म्हणजे नभाताई ना? वैकी आहेत कुठं त्या? जेवण वाढायला पांडू श्रीमंत होता. नभा दिसलीच नाही आम्हाला. आसन की घरात बाटरखान्यात. बोलवा की तिला. पांडू, थोरल्या पाटलेलीनं म्हणावं आमदार बोलावत्यात. पांडू आत गेला. नभा आली.
तिने पाया पाडायला लाईनच लावली. अगं पोरी बस, दिसली नाहीस म्हणून मी हाक मारली, हे ठेव. आता हे व काय? पाटलांनी घाईघाईत कोंबलं गाडीत. लेकीसारखी तू माझ्यात, तुला भेटायला रिकाम्या हातानं आलोय, हे ठेवून घे. अहो पर ठेव म्हणतोय ना मी. आमदारांनी 5,000 रुपये दिले होते. हे बघ, साडी चोळी आण, बापाची भेट समज. नभाचे डोळे पाणवले. आमदार गाडीत बसून निघून गेले. थांबा, हा मला तुमच्याशी थोडं बोलायचे. बोला की राव. असं भाडाभाडा बोलला तर जीवाला जरा बरं वाटेल, नाही तर बघावं तवा एरंडेल पिल्यासारखं तोंड. बोला. वाड्यात जे चाललंय ते बरं चाललंय ना? आता चहा पाणी झालं असेल, न्यारीला भाकरी उताव मारला असेल, वाईट काय चाललंय? आबांचं वागणं पटतंय तुम्हाला? आता आबांनी काय केलं? सकाळी उठले ते चावडीत बसतात. हां, शेतात लावलंय काय, चुलीव शिजतंय काय, विचारलं का त्यांनी कधी? पण आबा आमच्या विरोधात कट मात्र बरोबर शिजवतात. असं आहे काय? मग बरोबर आहे, तुम्हाला पाण्यातच वागतात आबा. हे बघा सरपंचीन बाय, पाराचा कावळा करायची सवय तुम्हाला. कट बीट ही समधी मानाची थेर. तुम्ही भाबडे आहात. आबांच्या समोर आ नाही ओ नाही, त्यांनी हाक मारतात, शेपूट पायात घालता, धावट सुटता. लय बोलणारे झाल्या तुम्ही. काय झोळीत दगड घातला ते तरी सांगा. हे बघा, आम्ही शाळेसाठी 80 लाखाचा निधी मंजूर करून आणला. कॉन्ट्रॅक्टरला कोड्यात पकडला होता. 15-16 लाख मिळाले असते, पण आबांनी आमदारांना अचानक आणलं आणि आमच्या 15-16 लाखांवर पाणी पडलं. हां, हे बाकी खरं आहे. म्हणजे लय तोटा झाला म्हणायचं तुमचा. नक्कीच झालाय. आता आम्ही एक एक उलगडून सांगतो. आम्ही शिकलो नसलो तरी खरं खोटं कानावर पडतं, मग विचार करतो आम्ही. 80 लाख मंजूर केलं आमदारांनी, बरोबर? हो. मग आता तुम्हाला 15-16 लाख का म्हणून द्यावे? हेलपाट्या घालून तांगड्या तुटल्या का डोसक्याचं कायच ओझं वाहून गेलं? दुसरं जसं कशाला हवं 15 लाख? काय भीक लागली का? खाया प्याय मिळत नाही का? हे बघा, आम्हाला थांबा, अजून आम्हाला बोलायचंय. तुम्ही काम अडवून धरलं होतं. ठेकेदाराला आडकाठी आणली होती का? पैका सरकारचा, साळा गावाची, आणि तुम्हाला पैका द्यायचा कशासाठी? बरं, 80तलं 15 दिलं. 65त काम करायचं म्हणजे ठेकेदार वाळू सिमेंट लोखंडात हात मारणार, पदरचा तो काय घालणार नाही. म्हणजे साळचं काम कुचकामी होणार. साळा आज ना उद्या पाडणार. कोण मारणार मग? गावातली पोरं आणि मास्तर. चांगलं आहे का हे? हे बघा, आम्ही निवडून येतो, माझ्या मागे 10 सदस्य आहेत, त्यांना पोर आहेत. 5 वर्ष गावाची सेवा करायची, मग आम्हाला काहीतरी हवं ना. अरे अरे अरे, असं गणित आहे वे. मग बरं आहे की, म्हणजे निवडणूक लढवायची ती गफला करण्यासाठी. अहो, असा सरकारी पैशावर डोळा ठेवून निवडणुका लढण्यापरीस पोटात काठ का नाही भरत तुम्ही? आणि तुम्ही काय मोकळ्या खळ्यावय का? हा राहिला वाडा आहे, शिवारात मळा आहे, मुठभर पेरलं तर पोतभर सोनं देणारी जमीन आहे. काय कमी पडलं हो तुम्हाला? वाटमाऱ्या करण्यासाठी सरपंचीन झाला म्हणा की. अहो, ते चोर दरोडेखोर बरं, पोटासाठी चोरा करण्यात त्या परस तुम्ही लय भारी आहे राव. तुम्ही ना मला समजूनच घेत नाही. आम्ही नांगरगठ्ठे आहे ना, तुम्ही शिकलेले आहे. हे असलं डावपेच तुम्हाला कळणार. आमच्यासारखे अडाणी चांगली हो, देवाधर्माला घाबरतात, आबरूला भेटतात. तुम्हाला चोरीच माहिती, देवधर्म माहितीच नाही तुम्हाला. पण एक निक्षून सांगतो, आमच्या ह्या वाड्यात हे असली थेरं चालणार नाहीत. हे बघा, आजवर आबांनी जे कमावलं त्याला डाग लावू नका. असला काळा पायका कमवून काय करणार होता हो तुम्ही? काय नाही आहे तुमच्याकडं? मी काही केलं असतं. पैसे कोणाला नको असतात? मग अडकू द्या घशात. अच्छा, म्हणजे तुम्ही हे आबांचे साथीदार, मी सत्याचा साथीदार. आज आम्हाला कळू न देता उद्घाटन ठेवलं, हे कसलं कटकारस्थान? आबा बाप आहे माझा, तसाच गावाचा बी. ते नाही तर कोण करणार असलं कारस्थान? गावाच्या भल्यासाठी आबा समद करू शकतात. आणि ते आमदार 5,000 दिले त्यांनी नमाताईला. आता ते काय आबांनी द्यायला सांगितले का? विचार करा हो जरा.
उगा संशयानं घर जाळू नका. तुम्ही नभाताईंची आणि आबांची बाजू लावून धरताय. मग काय चुकीला पाठीशी घालू? खरं सांगू का, तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही आहे. उतू गेल्यावर प्रेम आहे म्हणायचं का? हे बघा, डोसक्यात राग घालून घेऊ नका. दुसरं, आबाला 4 गावात मान आहे, त्यांना खाली बघायला लावू नका. पैका म्हणजे समद नाही. समद मिळतं, माणसं नाही मिळत. माणसं जोडा. गाव आबासारखं तुम्हाला बी डोक्यावर घेऊन मिरवल. झालं का बोलून? बघू का माझा कामधंदा? दुसरं काय करणार हो तुम्ही? नांगरड्या नांगराचाच विचार करणार. लय बोललाय, ऐकून बी घेतलंय. नांगरड्या आत्ता दिसलोय? हां, त्यावेळी चैन पडत नव्हती तुम्हाला? तेच चुकलंय माझं. भोगतीये त्याची फळं. मग चूक सुधारायची का? बोलून टाका, एक गाव 2 तुकडे करून टाकू. आईला जवा तवा किरकिर किरकिर. तुम्ही पुरुष आहात हो. एक गाव 2 तुकडे करायला तुमचं काय जातं? तुम्हाला आवडती राणी आहेच, तिला मध्ये घ्यायचं कारण नाही. तिच्या नाकाची सर नाही तुम्हाला. आता तुमचं काम झालंय ना, मुलगा मिळाला तुम्हाला, मग मारून का नाही टाकत मला? उषाने मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. तिचं तोंड सुरू झालं, पण तिच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून ट्रॅक्टर घेऊन श्रीमंत निघून गेला. तिची ही बडबड नभाच्या कानावर पडली. ती यशोदाला म्हणाली, आम्ही बघू का काय झालंय? काय न ग, समजा राग तुमच्यावर काढतील. शहाणी आहे का ती? अहो पर काय होत नाही. आरडलं वरडलं, गप्प पडलं. त्यांचं ते बघून घेतील. त्या दोघी गप्प बसल्या. कोणीच येत नाही आहे असं बघून उषानं आवाज वाढवला. तो थेट सदरेवर गेला. पाटील उठून आले. काय आरडाओरडा लावलाय? नशिबी आलंय, भुगतीये. तुम्ही घडवू द्याल तर ना. जिथं तिथं आडवे. कुठं कुठं दिवं लावलं? आम्ही इजवले तुमचे दिवे. पण आम्ही सरपंच असताना तुम्ही परस्पर भूमिपूजन का केलं? मग आदळआपट करून गोंधळ का घालताय? सरपंच आला म्हणजे चराईला कुरण मिळाला असं नाही होत. कुठला पैसा घेतला हो मी? लय वाचायला लावू नका मला. नाही नाही, सांगा तुम्ही आता. काम मंजूर होऊन 3-1 महिने झाले, का नाही सुरू झालं काम? ठेकेदाराकडं कोणी 20% मागितले. म्हणजे तो ठेकेदार तुमच्यापर्यंत आला? कोण आला ते कशाला पाहिजे, खरं का खोटं बोला. पण ते पैसे आम्ही सभासदांसाठी मागितले होते. भिका लागल्या का त्यांना? काय त्यांच्या बापाची ग्रामपंचायत इस्टेट आहे का? ग्रामपंचायती डोसक्या वजी घेतात का ते? काय करतात म्हणून त्यांना पैका हवा? बघतो त्या भडव्याकडं कसले पैसे पाहिजे. अरे झेपत नसेल तर सोडा. पैसे खात्यात पैसे. काय बापाची जायदाद आहे वय? पैसे उठतील अंगावर, फडं पडतील. एक भोगतोय ते दिसेना का? तो फोडतोय खडी. आणि तुम्हाला निर्वाणीचं सांगतोय, सरकारी गिन्नी या वाड्यात येता कामा नाही. काय कमी हो तुम्हाला वाड्यात? पोटाला नाही आहे का लिहावायला काय नाही? खबरदार सांगतो, पैसा खाल्ला तर. आमच्या नावानं आमदाराकडं हात पसरताय आणि आम्हाला कळू बी देत नाही. कशासाठी? खबरदार आमचं नाव घेऊन इकडं ग्वाड वांगाल केलं तर. आजवर कानाव येऊन बी गप बसलो मी तर तुम्ही लगे हात पसरायला लागला काय? जमणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोवर चालू देणार नाही. आम्ही काय येडं आहे का, खुळं आहे? कळत नाही आम्हाला? सरपंच हो नगा म्हणलो होतो तरी झाला. ऐकायचंच नाही ना. बरं झालं ते झाला सरपंच. मग शहाण्यासारखं काम करा. पायका खात्यात पायका, जनतेचा पायका. अरे मनाचा नाही भ्या तर जनाचं तरी ठेवा. आम्ही जे मिळवलं ते तुम्ही घालवायचा येडाच उचलला काय? आता शेवटाचं निक्षून सांगतोय, चांगला कारभार करायचा असन तर सरपंच राहा, नाहीतर राजीनामा देऊन टाका. पाटील तरा सदरेवर आले. उषा बोलली काही नाही, पण आतल्या आत धुमसत राहिलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा 12वा भाग. 13वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.